कशी दिसती माझी हिरकणी? एक नंबर ना. हा ड्रेस मी स्पेशली आम्हाला रायगडवर जायचंय म्हणून शिवला होता. तुम्ही सुद्धा तुमच्या चिमुकलीसाठी असा सुंदर ड्रेस शिवू शकता. हा पूर्ण व्हिडिओ बघून याच्यामध्ये मी ह्या ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेली आहे. आणि नसेल शिवायचा तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून माझ्याकडून हा ड्रेस ऑर्डर करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. फ्रॉकीचा पुढचा आणि मागचा भाग सेमच आहे, त्याच्यामुळं मी इथं कापड 4 फोल्ड करून घेतलंय. वरच्या भागाची उंची मी इथं टाकते 10 इंच, शोल्डर टाकते 4.5 इंच, गळा रुंदी 2 इंच, मुंडा मी इथं टाकते 4 इंच. जर तुम्हाला बाह्या बसवायच्या असतील तर तुम्ही 4.5 इंच पण टाकू शकता. त्यानंतर मी इथं 1 इंचावरचं अंतर घेऊन मुंड्याचा गोल आकार देऊन घेते. नंतर गळा उंची टाकलेली 3 इंच आणि चौकोनीच गळा आखून घेतलेला आहे. छातीचं माप टाकले 7.5 इंच, कंबर 7 इंच आणि सगळी माप मी स्क्रीनवर सुद्धा दाखवेल. त्यानंतर माप टाकलेल्या अस्त्रची कटिंग करून घेतलेली आहे. इथं आपल्याला पुढचा आणि मागचा दोन्ही भाग भेटून जातील. अस्तरवर कट केलेला वरचा भाग खणाच्या कापडावरती ठेवून कट करून घेतलाय. खालच्या घेरसाठी आधी अस्तरची कटिंग करून घेते. त्यासाठी अस्तरची उंची घेतली 10 इंच आणि लांबी ठेवली 20 इंच. हे अस्तरचं कापड डबल फोल्ड केलेलं आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण घेर 40 इंचाचा भेटून जाईल. घेरसाठी खणाचं कापड कट करताना खालच्या बाजूने 1 ते 1.5 इंच उंची जास्त घ्यायची आणि कापड कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात आधी आपण वरचा भाग शिवायला घेणार आहे. त्यासाठी खणाच्या कापडावरती अस्तरचं कापड ठेवून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मुंडा आणि गळ्यापाशी टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर जास्तीचं कापड कट करून घ्यायचं. त्यानंतर छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे, जेणेकरून कापड पलटल्यानंतर कोपरे व्यवस्थित निघतील. कापड पलटून झाल्यानंतर दाब टीप मारून घ्यायची आहे. अशाच पद्धतीनं मी दुसरा सुद्धा भाग तयार केला आणि दोन्ही भाग एकमेकाला जोडून घेतले. दोन्ही भाग जोडून झाल्यानंतर आपल्याला काठ जोडून घ्यायचा आहे. त्यासाठी शोल्डर पासूनची दोन्ही भागाची उंची मोजून घेतली. काठ सरळ जोडले जावेत त्यासाठी रेषा ओढून घेतल्या. रेषावरती टीप मारून व्यवस्थित काठ जोडून घेतला. इथं एक गोष्ट लक्षात द्यायची की गळ्यापासलं कापड दिसलं नाही पाहिजे. जर दिसत असेल तर अजून एकदा अलीकडच्या बाजूने एक टीप मारून घ्यायची. अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा काठ जोडून घेतला. इथं आपला काठ जोडून झाला. आता फ्रिल साठी 5 इंच रुंदीचं आणि उंचीला काठाच्या डबल असेल अशी मी इथं पट्टी घेते. मला इथं जोड द्यावा लागला होता. त्यानंतर ती पट्टी डबल फोल्ड करून टीप मारून घ्यायची. आणि नंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चुन्या टाकून घ्यायच्या. अशा पद्धतीचे आपण 2 पट्ट्या तयार करून घेणार आहे. चुन्या टाकून झाल्यानंतर चुन्या टाकलेली पट्टी काठाच्या खाली ठेवून
थोडासा काट दुमडत टीप मारून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा चुन्याची पट्टी जोडून घेणार. इथं आपला वरचा भाग शिवून झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय ते. त्यानंतर खालच्या घेरसाठी अस्तर कापडाला जोडून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मोठ्या मोठ्या चुन्या मारून घ्यायच्या आहेत. त्यानंतर घेर वरच्या भागाला जोडून घ्यायचा आहे. त्यासाठी आधी मी मध्यभाग काढून पिन लावून घेतली आणि जास्तीचं कापड ऍडजस्ट करत टीप मारून घेतलेली आहे. इथं आपला एका बाजूला घेर जोडून झालेला आहे. बघा आपली फ्रॉक किती छान दिसते ते. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचा सुद्धा घेर तयार करून घेणार आणि घेर जोडून घेणार. इथं आपली फ्रॉक शिवून झालेली आहे. आता फक्त फिटिंग करायची आहे. पण फिटिंग करायच्या आधी वरच्या बाजूनेच एक टीप मारून घ्यायची, जेणेकरून आतल्या बाजूने फिटिंग केल्यानंतर धागे दोरे निघणार नाहीत. मी तर 2 इंचावरती फिटिंग करून घेते. फिटिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की चुन्याची पट्टी फिटिंग मध्ये आली नाही पाहिजे. बघा इथं आपली फ्रॉक शिवून झालेली आहे आणि फ्रॉक किती सुंदर दिसते ते.